कधी असं वाटतं का की आपण जिथे जातो तिथे काहीतरी आपल्यासाठी आधीच थांबलेलं असतं? मी आलो होतो देवघरला एक साधं ठिकाण समजून, पण इथे आल्यावरती कळलं हे फक्त ठिकाण नाही आहे. इथे शांतता ऐकू येते आणि मन हळूहळू स्थिर होतं. ना गडबड, ना आवाज, फक्त स्वतःशी बोलण्याची संधी. कधी कधी आपण उत्तर शोधत असतो, पण अशी ठिकाणं आपल्याला थांबायला शिकवतात. आणि देवघर तसंच एक ठिकाण आहे. होतं की यार काय करतोय मी काय करायला हवं आहे, जे काही करतोय ते बरोबर करतोय का नाही करतोय. जेव्हा असे खूप सारे प्रश्न येतात तेव्हा फक्त एकच सोल्युशन असतं, गाडी काढायची आणि मस्तपैकी ट्रिपला निघून जायचं. एक प्रॉपर विलेज लाईफ म्हणतो ना, एक्झॅक्ट नदी, ब्रिज आणि एक सनसेट जे म्हणू शकतो आपण, संध्याकाळचा जो एन्जॉय करता आला पाहिजे, तो इथे आहे. आय कांट टेल यू. म्हणजे मला शब्द सुचत नाही आहेत की मी ह्या जागेला एक्सप्लेन कसं करू. और माइट बी आय जस्ट वॉन्ट टू बी हियर and enjoy the silence. I don't know the reason, but I don't know what to speak right now. ना ते बरोबर सांगतील गंगारामराव. हा, ते काय आली पाण्यामध्ये? हे आता आमची शेती आहे ना, हा हा, ते पालापाचोला पडतो ना झाडाचा, येथून ते भरून न्यायचे. त्याच्यात काय भरता का तुम्ही? हा, पालापाचोला झाडांना. अच्छा अच्छा, म्हणजे पाण्यात का ठेवलं असं? ते जरा त्याचं काम करायचं आहे. अच्छा अच्छा अच्छा, काठी मोडायला लागते ना, हा आणि हा असे सुकी जर मोडली ना हा. म्हणजे तुकडा होऊन जाते. आपण कितीही काही म्हणलं तरी प्रत्येक गावाची राहण्याची मजा ही त्या गावाप्रमाणे वेगळीच असते. तिथली लोक, तिथलं कल्चर आणि तिथली एक वाईब ही वेगळीच असते. देवघरमध्ये एक दिवस आल्यानंतर मी येतो कर्दे बीचला, जिथे मला नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला भेटतं. मला ड्रोन फ्लाय करायचं आहे, पण ड्रोन फ्लाय करता मला एवढी भीती वाटते आहे, कारण वारा एवढा जोरात वाहतोय आणि मला नाही वाटत की मी ड्रोन फ्लाय केल्यानंतर तो सर्वाईव्ह करेल. त्याच्या आधी पण एकदा असंच झालं होतं. मी मल्हारगडावरती गेलो होतो आणि तेव्हा मी ड्रोन फ्लाय केला होता आणि ड्रोन फ्लाय केला तो अचानक माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेला आणि त्याचा तोच फ्लाय करावा लागला. कळत नाही आहे ड्रोन उडू का नको उडू, वारं एवढं येतं आहे. पण असं पण वाटतं रिक्स आहे तो इश्क आहे, बट रिक्स महंगा ना पड़ जाए. चलो ट्राई करते हैं ड्रोन, अब देखते हैं कि ड्रोन से कैसे नजारे रहते हैं. खूप दिवसापासून ना मला असं वाटत होतं की माझ्या लाईफमध्ये काहीतरी कमी आहे. मी ऑफिसला जात होतो, ऑफिसवर नाही येत होतो, बट आज मला इथं आल्यावरती कळतं आहे की माझ्यात कमी काही नव्हती. मला एका ट्रीपची गरज होती, जी आज मी एक्सपिरियन्स करत आहे. येस, आय एम फिलिंग सो फ्री टुडे. सुंदर असा बीच, थोडंसं ऊन कमी झालं तर अजून छान वाटेल. आत्ता 5:30 ते 5:45 वाजले. मला असं वाटतं की अजून थोड्या वेळाने सनसेट होईल आणि तेव्हा खूप जास्त छान आणि चिल वाटेल. कधी तुम्ही समुद्राकडे फक्त पाहिलंय आणि अचानक स्वतःला शोधायला लागलात? लाटा किनाऱ्यावरती येतात आणि परत जातात, पण त्या जाताना काहीतरी घेऊन जातात. आपली चिंता, आपले विचार आणि कधी कधी आपलं थकलेलं मनही. समुद्र आपल्याला एक गोष्ट शिकवतो, कितीही वादळं आली
तरी शांत राहायचं. इथे वेळ थांबलेला वाटतो. मोबाईलचे नोटिफिकेशन नाही, शहराचा घोंगाटा नाही, फक्त वारा, लाटा आणि स्वतःशी बोलण्याची संधी. कदाचित म्हणूनच लोक पुन्हा पुन्हा समुद्राकडे येतात, फोटो काढायला नाही तर मन हलकं करायला.